कुठेतरी एक मानवी प्रेरणा आहे की जी कोलंबसमध्ये आहे, जी अमेरिगोमध्ये आहे, किंवा जी आपल्या सगळ्यांमध्ये आहे की जर मला काहीतरी क्षितिज खुणावत आहे तर मी तो प्रयत्न केला पाहिजे की माझं जहाज घेऊन आणि जी काही साधनसामुग्री आहे त्याच्यासहित त्या क्षितिजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता माझ्यासाठी या प्रवासामध्ये जो खूप मोठा फॅक्टर आहे की मी म्हणेल की माझ्या बॅलिस्टिक मिसाईलचं क्रायोजेनिक इंजिनचं फ्युअल जिथून मला मिळालं दॅट इज चाणक्य मंडल परिवार. तसा पण एक सामान्य विद्यार्थी जर त्याला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला जिथं फक्त परीक्षेचा नाही आहे, म्हणजे जी जनरल स्टडीजचा विषय शिकवला, ऑप्शनल शिकवला आणि परीक्षा द्यायला शिकवलं एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे, एक व्यक्ती म्हणून त्याचं फुल स्केलला डेव्हलपमेंट करून घेण्याचं जे काही एक प्लॅटफॉर्म मिळाला दॅट वॉज द चाणक्य मंडल परिवार. जब तुम अपने मस्तक पर बर्फ का पहला तूफान झेलोगे और कांपोगे नहीं, तब तुम पाओगे कि कोई फर्क नहीं सब कुछ जीत लेने में और अंत तक हिम्मत न हारने में. आता तुम्ही सगळेच जण ज्याला ओळखता, अगदी आपल्या घरातला सुनील सुभाष कदम दादा. दादा त्याच्या आईसोबत आणि त्याच्या बॉससोबत आलेला आहे. दादाचा बॉसची पण माहिती सांगा ना. हो, ताई पण चाणक्य मंडलचीच विद्यार्थिनी आहे. इथेच आपण लाभार्थी जो शब्द काढलेला, तर दादा पण लाभार्थी आहे. ऑल इंडिया रँक 727. दादाचं शिक्षण LLB DES लॉ कॉलेज येथून झालेलं आहे. दादाने आपला प्रिपरेटरी कोर्स केला आहे. दादा कार्यकर्ता होता, फॅकल्टी होता आणि दादाचा असिस्टंट कमांडंट म्हणून सिलेक्शन झालेलं बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये. दादाने तिकडे 5 वर्ष सर्व्हिस करून ते सोडून मग पुन्हा UPSCची तयारी केलेली. हा दादाचा वयाने आणि क्रमानुसार पण सगळ्यात शेवटचाच अटेम्प्ट होता. तर जिद्द काय असते ती दादाकडनं बघून कळतं. दादाचा ऑप्शनल अँथ्रोपॉलॉजी होता. मूळचा दादा कर्जतचा आहे, जिल्हा अहिल्यानगर, आणि दादाचे आईवडील दोघंही शेती करतात. BSFची सर्व्हिस सोडल्यानंतरचा सगळा काळ ज्या प्रकारे विनयाने त्याला सांभाळलं आहे, त्यामुळे सुनीलपेक्षा सगळ्यात जास्त आणि अभिनंदन हे आपण विनयाचं करणार आहोत. अजून एक विशेष सांगायचं म्हणजे UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये 185+ असे मार्क खूप छान मानले जातात. तर दादाला 198 मार्क होते इंटरव्ह्यूमध्ये. दादा आपल्याशी बोलेल. जय हिंद. हाऊ यू पीपल? ऑल गुड? ओके. आदरणीय सर, ताई, संतोष दास्ताने सर, पळसुरे सर आणि आपले सर्व फॅकल्टी, यशस्वी उमेदवार, त्यांचे पालक आणि तुम्ही सगळे विद्यार्थी मित्र. आता खरं तर एक आहे की तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे ना. आपण 6 मार्चला पण बोललो. जे एक आपले चाणक्यमधले विद्यार्थी आहेत आणि जी बॅच चालू होती ज्याच्यावरती माझं एक मॉड्यूल चालू होतं, तर त्यांच्याशी पण त्या दिवशी बोलण्याचा तो प्रसंग होता आणि बोलता आलं. बाकीच्यांशी पण थोडंसं एक शेअर करण्याच्या काही गोष्टी आहेत. एक तर माझी प्रिपरेटरी बॅच आणि मी ज्यावेळी चाणक्यमध्ये आलो ती आहे 2009-10ची. आणि माझं गणित थोडं कच्चं आहे, त्यामुळं मला म्हणजे नक्की कळत नाही की मी किती वर्ष या प्रवासामध्ये आहे. आणि त्यानंतर मग मी प्रिपरेटरीनंतर चाणक्यमध्ये परत प्रिपरेटरी बॅचचाच कोऑर्डिनेटर होतो. कार्यकर्ता म्हणून काम केलं, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. नंतर ज्यावेळी अटेम्प्ट द्यायला सुरुवात केली त्यानंतर मग शिकवायला पण चालू केलं.
फॅकल्टी म्हणून पण काम केलं. पुढे सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा पण देत होतो, MPSC पण देत होतो. जी UPSC एक वेगळी परीक्षा घेते, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस, ज्याच्यातून असिस्टंट कमांडंटची निवड होते, ती पण परीक्षा दिली. आणि त्याच्यातून मला 2015मध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये निवड झाली आणि ते मी जॉईन पण केलं, आनंदाने जॉईन केलं. तिथे 5 वर्ष सर्व्हिस पण केली. मधल्या काळात मग आम्ही विनया आणि मी चाणक्य मंडल वधूवर सूचक मंडळाचे लाभार्थी ठरलो आणि आमचं लग्न झालं. त्यानंतर परत कुठेतरी आमच्या आयुष्यातले थोडंसं परम्युटेशन कॉम्बिनेशन बदलायला लागले आणि आम्हाला वाटलं की काहीतरी वेगळं करूयात. आणि मग मी 5 वर्षानंतर सर्व्हिस सोडण्याचा निर्णय घेतला. तो माझ्यासाठी खूप मोठा निर्णय होता, कारण माझं बॅकग्राऊंड असं फारसं नाही आहे की मी ही रिस्क घेऊ शकतो. कारण मी शेतकरी कुटुंबात येतो. 2015ला रिझल्ट आल्यानंतर CAPFमध्ये ॲक्च्युली एका महिन्यानेच माझ्या वडिलांचं ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाली होती. आणि अशा परिस्थितीमधल्या मुलाने असं काहीतरी निर्णय घेणं म्हणजे हा शहाणपणाचा पण निर्णय नाही असं बऱ्याचदा वाटेल. किंवा मी पण तुमच्यापैकी कोणी माझ्यासमोर असं आलं तर मी सांगेल की नाही बाळा, असं काही करू नको, हा चांगला निर्णय नसेल. पण मग का माणूस असं काहीतरी करतो की जे बाकी आसपासच्या लोकांना आणि कदाचित तुम्हाला पण वारंवार वाटू शकतो की हा निर्णय घेताय तो खरंच योग्य घेताय की अयोग्य घेताय. तर मला वाटतं की हे एक बेसिक ह्युमन स्पिरिट आहे की जे आम्ही प्रिपरेटरी बॅच असताना पूर्णाताईंनी आमच्या बॅचवरती एव्हरेस्टवरती एक सेशन घेतलं होतं. आणि त्यावेळी ताईंनी सांगितलं होतं की एव्हरेस्ट चढताना जो डेथ झोन आहे, डेथ झोन म्हणजे 8,000 मीटर प्लस. एकदा का तुम्ही 8,000 मीटर, अजून एव्हरेस्ट बाकी आहे, अजून 8,848 म्हणजे तिथून 848 बाकी आहे. सो वन्स यू क्रॉस 8,000 देर इज अ हाय पॉसिबिलिटी दॅट यू मे डाय, म्हणून त्याला म्हटलं जातं डेथ झोन. आणि स्टॅटिस्टिक्स आहे की दर 6 मधला एक जण मरतो. की एव्हरेस्ट 8,000च्या वर गेला तर दर 6तला एक मरणार. म्हणजे आपण जर 6 लोक चढायला गेलो, एक ग्रुप आहे आपला 6, तर आपल्याला माहिती आहे का आपल्यातलं एक जण जाणार. दॅट इज स्टॅटिस्टिक्स. तर अशा ठिकाणी पण दरवर्षी शेकडो माणसं चढायला जातात. आणि फक्त मग किक पाहिजे काहीतरी किंवा ॲडव्हेंचर पाहिजे म्हणून जातात का? तर मला वाटतं की तेवढ्यापुरतं ते उथळ नाही आहे, इतकं वरवर नाही आहे. कुठेतरी एक मानवी प्रेरणा आहे की जी कोलंबसमध्ये आहे, जी अमेरिगोमध्ये आहे, किंवा जी आपल्या सगळ्यांमध्ये आहे की जर मला काहीतरी क्षितिज खुणावत आहे तर मी तो प्रयत्न केला पाहिजे की माझं जहाज घेऊन आणि जी काही साधनसामुग्री आहे त्याच्यासहित त्या क्षितिजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आज आपण मानवजात, ह्युमन स्पेसी, होमोसेपियन्स या ज्या स्थानावरती पोहोचलो आहोत, तर अशाच आपले जे पूर्वज होऊन गेले त्यांनी त्यावेळी ती रिस्क घेतली आणि म्हणून आज आपण इथपर्यंत आहोत. तर हे जाणार नाही आहे, हे स्पिरिट व्हॅनिश नाही होणार आहे, इट इज इनग्रेंड इन देअर. पण असंही म्हटलं जातं की अशी लोकं आता कमी कमी होत जाणार आहेत, कारण जेनेटिकली जे जास्त रिस्क घेणारा जो ग्रुप असणार आहे, सो तो डेथ झोनमध्ये जास्त जाणार आहे, त्यांची डेथ जास्त होणार. सो तो मायनॉरिटी होत जाईल भविष्यामध्ये. पण माहिती नाही आता कोण मायनॉरिटी आणि कोण मेजॉरिटी, ठीक आहे. पण मला पण वाटलं नेहमी की कुठेतरी काहीतरी एक क्षितिज खुणावतं आहे आणि काहीतरी एक अर्धवट काम बाकी राहिले. आता मुद्दा आहे की आपण चाणक्य मंडलमध्ये सगळ्यांचं मोटिवेशन आहे की आपल्याला देशसेवेसाठी जायचं आहे आणि देशसेवेची एक संधी हवी आहे. आणि मलाही ती माझ्या सुदैवाने देशसेवेची संधी मिळाली BSFमध्ये आणि मी ती प्रामाणिकपणे 100% प्रामाणिकपणाने पार पाडण्याचा प्रयत्न केला. मी माझ्याकडून जेवढं माझं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न केला. आणि असंही नाही माझ्या मनामध्ये कुठेही की IAS IPS झाला, UPSC सिव्हिल सर्व्हिस झाला म्हणजेच काहीतरी देशसेवा करू शकता आणि बाकी क्षेत्रामध्ये देशसेवा करू शकत नाही, असं नाही आहे. असं कोणी म्हणत असेल तर ते खोटं आहे. पण मला असं वाटत राहिलं नेहमी की ज्यावेळी मी आणि एस्पेशली मिझोराममध्ये होतो आणि तुमच्याशी पण क्लासेसमध्ये पण बऱ्याचदा आपण वर्गामध्ये पण बोललो आहे की छोटी मोठी मी जी काही कामं करत होतो, म्हणजे मिझोराममधल्या एका गावामध्ये मी एक शाळा रिपेअर केली.
त्यानंतर एक 1.5 किलोमीटरचा रस्ता बांधला. त्यानंतर तिथल्या गावामध्ये जे झूम कल्टिवेशन होतं त्याला काहीतरी उपाय असावा म्हणून आम्ही हजारो रोपं सुपारीची लावली आणि पर्माकल्चरला शिफ्ट होण्याचा प्रयत्न केला त्या गावामध्ये. आणि मला त्या कामांमधून असं थोडंसं एक जाणवायला लागलं की हे जे स्केल आहे हे छोटं आहे आणि मला जर हेच काम मोठ्या स्केलवरती करण्याचा जर संधी मिळाली तर मी ते अधिक चांगलं करू शकतो. आणि मग वाटलं की ठीक आहे, असं वाटतंय, तुम्ही ते रिस्क घेऊ शकता तर हरकत नाही, एकदा बघायला पाहिजे की डेथ झोनला पण पाऊल टाकून बघितलं पाहिजे की ठीक आहे, त्या 6 मधला एक जण आपण ठरू, ठीक आहे, किंवा 5 जण जे बागर येणार आहे त्यापैकी आपण एक ठरू, पण ती घेतलं पाहिजे. आता मी बऱ्याचदा स्पर्धा परीक्षांच्या जर्नीला ऑलिम्पिक्सशी कम्पेअर करतो की ऑलिम्पिक्समध्ये मेडल 3च येतं. तुम्ही जो काही स्पोर्ट्स निवडाल देर आर ओनली 3 मेडल्स. आणि असंही होणार आहे की यू हॅव ऑल द पोटेन्शियल, पण काही कारणाने तुम्ही त्या 3मध्ये नाहीत गेला, मग 4था आला. समजा 100 मीटरची स्प्रिंट आहे, मग 4था येणारा, जगामध्ये 4था येणारा प्लेयरला तुम्ही म्हणणार का की तो चांगला धावक नाही आहे, किंवा जो 5वा आला आहे त्याला म्हणणार का चांगला धावक नाही. तो आहे ना, ही इज वन ऑफ द बेस्ट, पण मेडल्स लिमिटेड आहेत. त्यामुळे मेडलवरून आपण ठरवू शकत नाही की यश अपयश काय आहे. म्हणून 6 मार्चला जो निकाल आला आणि UPSCच्या त्या होली PDF-मध्ये 727वा नंबर, तर हे माझ्यासाठी यश नाही आहे किंवा ते कोणासाठीही नसणार आहे. तो एक क्षण आहे, तो एक जस्ट एक मोमेंट आहे. तुमचं यश अपयश हे तुमच्या संपूर्ण आयुष्याची एक ट्रॅजेक्टरी आहे. ते एक बॅलिस्टिक मिसाईलचा तो एक मार्ग आहे. ते आता तुमच्या जन्माने शूट झाले आणि ते कुठं लँड होणार आणि त्याचा काय मार्ग राहिला पूर्ण आयुष्यामध्ये, याच्यावरून ठरेल की तुमचं यश की अपयश. ते शेवटी होणारा तो सगळा गणित आहे. आता याच्यामध्ये काय आहे की मग हा जर एवढा मोठा प्रवास असेल तर त्याच्यामध्ये हजारो फॅक्टर्स इन्वॉल्व असणार आहेत. आणि सर पण आम्हाला नेहमी सांगत आले की आयुष्य हे किंवा तुम्ही या प्रवासामध्ये चाणक्यमध्ये पण आपला फोकस हा फक्त करिअर गोल्सवर नाही आहे की मला काहीतरी यश पाहिजे, मी ही परीक्षा पास झालो आणि पद मिळालं म्हणजे माझं आयुष्याचं झालं आता टाटा बाय बाय, तर असं नाही आहे. आपला फोकस आहे लाईफ गोल्स, की तुमच्या आयुष्याची गोल्स काय आहेत. आणि मग शेवटाकडे तर सर त्याच्याही पुढे तुम्हाला नेण्याचा प्रयत्न करतात की आध्यात्मिक गोल्स आहेत की शेवटी मी कशाला जन्माला आलो. आणि म्हणून फाउंडेशन कोर्समध्ये त्याच्यावरती की स्वची ओळख, तर ते कोहमपासून सोहमचा जो प्रवास आहे ती स्वची ओळख आहे, तो अध्यात्माचा प्रवास आहे. सो त्याच्यावरती पण फोकस आहे, कारण लाईफ गोल्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन करिअर गोल्स. आणि विद्यार्थी म्हणून एकदा का ही फिलॉसॉफी तुम्ही तयार करू शकलात किंवा हा माइंडसेट तयार करू शकलात, हा मेंटल कॉन्स्ट्रक्ट तयार करू शकलात, तर प्रवास अधिक सोपा होतो, मजेशीर होतो. आणि आपण जे म्हणतो चाणक्यमध्ये की हसत खेळत करायचं आहे UPSCची परीक्षा, तर मग आहे ना, आपण हसत खेळतच करतो, आपण कधी रडून करत नाही. 2015-16चा एक आपला सुमित नावाचा विद्यार्थी सोलापूरचा, आणि त्याचा मला काल फोन आला आणि मला म्हणे की दादा, आम्ही ज्या 2-4 बॅचेस ज्यावेळी तू देत होता BSFमध्ये जायच्या आधी, तर आम्हाला आठवतं आहे की ज्यावेळी तुझा रिझल्ट नाही आला, माझा हा 9वा अटेम्प्ट आहे, 6वी मेन्स आहे, 4था इंटरव्ह्यू आहे. आणि तर त्याचं म्हणणं होतं की रिझल्ट आला आणि तुझं सिलेक्शन नव्हतं झालं त्या वर्षी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तू चाणक्यात आला होतास. आणि आम्हाला खूप शॉक बसला की अरे हा माणूस कसं काय आला, हा याचा तर रिझल्ट नाही आला, अपयश आलं आहे त्याला. आणि आम्हाला वाटलं की तू एक 7-8 दिवस काय थोडंसं शांत बसतील किंवा डिप्रेशनमध्ये जाशील वगैरे. आणि मी त्यावेळी पण म्हणत आलो आहे की चूक UPSCने केली, मी काय शिक्षा भोगू. म्हणजे मी आनंदी राहायचं का दुःखी राहायचं हे ते दिल्लीतली 10-5 माणसं ठरवणार का? नाही ठरवू देणार, मी नाही त्यांना ती पॉवर देणार. मी आनंदी राहायचं की नाही, इट शुड बी बाय माय चॉईस. आणि माझी चॉईस आहे की मी आनंदी राहणार, रिझल्ट येऊ न येऊ त्याने काय फरक पडतो. आणि सरांचे पण हे आत्तापर्यंत शब्द आहेत की सुनील तू झाला नाही, ही UPSCची चूक आहे. किंवा इवन आत्ता पण रिझल्ट आल्यावर मी सरांशी बोललो आणि सर म्हणले की UPSCने परत गडबडच केली आहे. मी म्हणलं ठीक आहे सर, हरकत नाही, आपल्याला एक संधी मिळाली देशसेवेची, जिथं कुठं जावं आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू.
आता मी जे बोलत होतो की ती जी ट्रॅजेक्टरी आहे आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी कसं फॅक्टर, म्हणजे एकतर तुमचे आई वडील आहे, त्यांनी तुम्हाला जन्म दिला, तिथून ती ट्रॅजेक्टरी सुरू झाली. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर तर तेच असणार येतं की जे तुम्हाला या विश्वामध्ये घेऊन येतात. त्यानंतर मग शाळा, कॉलेज आणि तुमचे मित्र, जवळचे नातेवाईक जे जे तुम्हाला या प्रवासामध्ये मदत करतात. तर आता माझ्यासाठी या प्रवासामध्ये जो खूप मोठा फॅक्टर आहे की मी म्हणेल की माझ्या बॅलिस्टिक मिसाईलचं क्रायोजेनिक इंजिनचं फ्युअल जिथून मला मिळालं, दॅट इज चाणक्य मंडल परिवार. कारण आपण एखाद्याला विचारतो ना, तू कोणत्या शहरात जन्माला आला किंवा, तर तू सांगतो आय वॉज बॉर्न अँड बॉट अप इन सो अँड सो सिटी. तर मी जरी जन्मलो नाही चाणक्य, आय वॉज बॉट इन चाणक्य मंडल. कारण माझी सगळी म्हणजे मी 17 वर्षाचा असतानापासून चाणक्यमध्ये आहे आणि ऑलमोस्ट 17-18 वर्ष झालं मी चाणक्य मंडल परिवारचा भाग आहे. तर एक खेडे गावातला मुलगा ज्याच्यामध्ये कदाचित UPSC पास होण्याची क्षमताही नसेल, कारण त्याला जर ते नर्चर आणि तितका पुश नाही मिळाला तर ते कदाचित नाही पोहोचणार तिथे. ठीक आहे, तसा पण एक सामान्य विद्यार्थी जर त्याला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला जिथं फक्त परीक्षेचा नाही आहे, म्हणजे जी जनरल स्टडीजचा विषय शिकवला, ऑप्शनल शिकवला आणि परीक्षा द्यायला शिकवलं, एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे. एक व्यक्ती म्हणून त्याचं फुल स्केलला डेव्हलपमेंट करून घेण्याचं जे काही एक प्लॅटफॉर्म मिळाला, दॅट वॉज द चाणक्य मंडल परिवार. आणि मग तिथून ते सगळी ग्रोथ झाली एक अधिकारी म्हणून. आता त्याच्यामध्ये एक पुढच्या टप्प्यामधला आणि ज्यांना मी ड्यू क्रेडिट दिलं पाहिजे ते म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. कारण BSFने पण मला खूप काही गोष्टी शिकवल्या आणि त्याबद्दल मला जी संधी मिळाली त्याबद्दल तर मी ऋणी आहेच. आणि आमच्याकडे रेजिमेंटेशन आहे, त्यामुळे जे माझी बटालियन आहे 90 बटालियन, ज्याला आम्ही मायटी 90 म्हणतो, तर मायटी 90चे माझे सिनियर्स, आमचे जवान लोक, ज्यावेळी मी सोडण्याचा निर्णय घेतला तर बटालियनमधले कितीतरी लोक रडले. मी पण खूप ढसाढसा रडलो त्या दिवशी की मला पण वाटलं की काही चूक केली की काय नव्हतं करायला पाहिजे अशा टाईप. कारण ते घर तयार होतं हळूहळू आणि ते घर तुम्ही सोडण्याचा निर्णय घेताय, तर कुठेतरी ती दुःखद भावना होती. पण त्या सगळ्या लोकांचे आशीर्वाद होते. आणि असं झालं की मगाशी मला ताई विचारत होता की तुमचा BSFच्या लोकांना कसं वाटलं, तर ते एवढे खुश झालेत. म्हणजे प्रत्येक जवान मला फोन करतोय, माझे बॅचमेट्स, माझे सिनियर्स, माझे बटालियनचे ऑफिसर्स, प्रत्येक त्याचे फॅमिली, त्याचे घरातली मुलं, लहान मुलं सगळे फोन करून सांगतायत की आम्हाला खूप आनंद झाला. कारण कुठंतरी ते पण सगळे या प्रवासामध्ये पर्सनली इन्वॉल्व झाले होते. सो मला याचाही आनंद आहे की त्या सगळ्यांसाठी हा एक आनंददायी क्षण ठरला. एक या सगळ्या प्रोसेसमध्ये सुदैवाने, आता ते रोहिणीताई मला नेहमी म्हणत असते की हा अल्ट्रा फेमिनिस्ट आहे, तर आता ते लग्नानंतर माझं ते थोडंसं बोथट व्हायला लागलं फेमिनिझम. बट आय वॉज ऑलवेज ब्लेस्ड टू बी सराउंडेड बाय व्हेरी स्ट्रॉंग विमेन इन माय लाईफ. आणि माहिती नाही, म्हणजे लहानपणीपासून मला नर्चरिंग हे बरंचसं माझ्या आसपासच्या महिलांनी केलेलं आहे. तर माझी मोठी बहीण होती, त्यानंतर माझी आई किंवा आमचं जॉईंट फॅमिली होती, त्याच्यामध्ये माझ्या काकू होत्या, त्यांनी पण, किंवा ज्यावेळी इकडं चाणक्यमध्ये आलो त्यावेळी आमची मोठी बहीण रोहिणीताई. सो अगदी लाईफ पार्टनर निवडण्यापासूनच्या गोष्टींमध्ये रोहिणीताई इन्वॉल्ड आहे. पूर्णाताई, रेणूताई आणि आज सुदैवाने आमचं विनयाचे पुण्यातले आई वडील म्हणजे गोडबोले आत्या मामा, तर ते पण आलेले आहेत. फक्त मी आता लग्नानंतर त्यांना कन्वर्ट केलं, आता ते माझे आई वडील आहेत, तर विनयाचे सासू सासरे आहेत. सो या सगळ्या महिलांचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा होता. आणि माझी पत्नी आणि म्हणजे माझ्यासाठी एक शॉकिंग किंवा आश्चर्याची गोष्ट होती की माझे सासू किंवा सासरे, तर ज्यावेळी मी रिझाईन करण्याचा निर्णय घेतला तर त्यांना आनंद झाला, वा वा छान.
आणि त्यांनी एवढा सपोर्ट केला, म्हणजे अगदी पालकत्व स्वीकारल्यासारखं, जावयाचं पालकत्व. म्हणजे विक्रम फडकेचा मला फोन आला आणि मला म्हणे की त्यांना पण काहीतरी त्यांचे उपकारांची परतफेड म्हणून काहीतरी कर त्यांच्यासाठी, कारण ऑलमोस्ट तू घर जावाई झाल्यासारखं 4 वर्ष त्यांनी तुला सांभाळलं आहे. कारण माझी पत्नी नोकरी करते, ती पुणे महानगरपालिकेमध्ये सहाय्यक विधी अधिकारी आहे. आणि सासू सासऱ्यांनी खूप अगदी म्हणजे घरातला किराणा भरण्यापासूनच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सपोर्ट केलेलं आहे, जे की खूप रेअर आहे. पण मला असं वाटतं की ते सगळं त्यांचं प्रेम होतं आणि त्याच्यामुळे हे सगळं घडू शकलं. आपल्या एका मित्राने तुम्हाला सांगितलं की प्लॅन बी असायला पाहिजे, आणि खरं आहे ते असायला पाहिजे. पण मी तुम्हाला माहिती आहे की मी त्याला वेगळा शब्द दिला आहे की प्लॅन बी नाही, तो प्लॅन ए+ असायला पाहिजे. UPSC पास होणं हा आपला प्लॅन ए आहे, बरोबर, पण तो नाही झाला तर माझ्याकडे प्लॅन A+ असला पाहिजे. आय शुड हॅव बेटर प्लॅन दॅन क्लिअरिंग UPSC. आणि त्याच्यामध्ये 2 फॅक्टर्स आहेत. एक तर ठीक आहे की तुम्ही परीक्षा नाहीच झाला पास, तुम्ही बेस्ट दिला, ऑलिम्पिकसाठी ट्राय केलं, 4-5वा नंबर आला, ठीक आहे ना, तुम्ही तुमच्या देशातले नॅशनल चॅम्पियन आहात, ऑलिम्पिक्स खेळून आलात, ते आयुष्यभरासाठी मेमरी झाली की मजा आली मला, पण मेडल नाही भेटला, हरकत नाही, ठीक आहे. तरी माझ्याकडे काहीतरी बेटर दॅन धिस, माझ्याकडे दुसरा प्लॅन आहे, प्लॅन A+. आणि अजून एका गरजेसाठी गरजेचं आहे तुमच्याकडे प्लॅन A+ असणं. मी सर्व्हिसमध्ये गेलो, सिलेक्शन झालं, पण काही कारणाने मला सर्व्हिस आवडली नाही, किंवा वाटलं की मी याच्यापेक्षा मला काहीतरी वेगळं करायची इच्छा आहे, माझं पॅशन ह्याला मॅच होत नाही आहे सर्व्हिसच्या प्रोफाईलला वगैरे, तर काय कराल? तर आयुष्यभर झुरत बसणं किंवा रडत खडत त्या सर्व्हिसमध्ये राहण्यापेक्षा की शहाणपणाचा निर्णय असेल की ठीक आहे काही वर्ष केलं आणि त्यानंतर वेगळा निर्णय घेतला. किंवा दुसरं की आपला सगळा अट्टहास आहे की तुम्ही प्रशासनात स्वच्छ आणि कार्यक्षम असायला पाहिजे. आणि गरजेचं नाही की तुम्ही स्वच्छ आहात म्हणजे सिस्टममध्ये तुमची आरतीच उतरवली जाईल. तुम्हाला त्रास होऊ शकतो, तुम्हालाच गोत्यात आणलं जाऊ शकतं, यहाँ तक की तुम्हाला सस्पेन्शन केलं जाऊ शकतं, डिसमिसल होऊ शकतं की मी सत्याची बाजू धरतोय, तरी त्रास होऊ शकतो. तर ठीक आहे, ज्याला प्रामाणिकपणे काम करायचं आहे तर त्याच्या डोक्यामध्ये कुठेही हा विषय नसायला पाहिजे की हे नोकरी माझं पोटापाण्याचा प्रश्न आहे, आणि ही जर नोकरी सुटली तर मी काय करणार, मग माझे आई वडील पत्नी मुलं त्यांचं काय होणार. तर हा कॉन्फिडन्स कधी येईल तुम्हाला स्वच्छपणे काम करण्यासाठी, जर तुमच्याकडे तुमचा प्लॅन A+ तयार असेल की ठीक आहे मला काढून टाका किंवा माझ्यावर काही कारवाई करायची करा, चौकशी लावा, मी जरी ही सर्व्हिसमध्ये नसलो तरी आयुष्यामध्ये खूप काही चांगलं करू शकतो. हा कॉन्फिडन्स असेल तरच तुम्ही प्रामाणिकपणे काम करू शकता. नाहीतर नेहमी तुम्हाला धमकी दिली जाईल की तुला सस्पेंड करू, तुझं ट्रान्सफर करू, ठीक आहे. सो ते जे जुन्या मूवीजमध्ये राजकुमार जो आहे कलेक्टर, तो की कलेक्टरी का इस्तीफा जेब में लेके चलते, तो ॲटिट्यूड ठेवावा लागेल, त्याशिवाय काम नाही करू शकत. आणि असं आदर्श उदाहरण आपल्यासमोर आहे, धर्माधिकारी सरांच्या रूपाने आपण बघितलं आहे की असं खिशात राजीनामा घेऊन फिरणारा IAS अधिकारी, की ज्यांना वाटलं की हे नाही होत, माझ्याच्यानी पटत नाही आहे, तर त्यावेळी ती तयारी आहे आणि तरच ते पोटेन्शियल येऊ शकतं. म्हणजे तो जो सिंघम आहे, बाजीराव सिंघम, गोव्यामधला PI, पुलिस इन्स्पेक्टर, तो ज्यावेळी म्हणतो की करो, सस्पेंड करो, डिसमिस करो, मुझे फरक नाही पडता, गाव जाऊंगा, हल चलाऊंगा, तर म्हणजे काय, त्याचा प्लॅन A+ तयार आहे, तो घाबरत नाही आहे, ठीक आहे. म्हणून त्याच्यामध्ये ते करेज आलेलं आहे. एक शेवटची गोष्ट बोलायची किंवा एक छोटीशी खंत आहे माझी की महाराष्ट्रातली मुलं ह्या वर्षी पहिल्या 100मध्ये नाही आहेत, आणि मी पण म्हणजे त्याबद्दल दुःखी आहे की शेवटी ती माझी पण जबाबदारी होती. तर नक्की असं काय होतं आहे की आपली मुलं पोटेन्शियल आहे, खूप चांगली आहेत, व्यक्तिमत्व पण तुम्ही सगळी बघतायत की सगळे हिरे आहेत, एक से बडकर एक हिरे, पण मग त्या पहिल्या 100मध्ये आपण कमी पोचतोय. तर असं काय होतं आहे, तर हे प्रत्येकाने आता तुम्ही शोधायचं आहे जास्त करून, ठीक आहे. म्हणजे मी त्याला ते ब्लेम करून मोकळा होऊन की आता माझं तर झालं, आता बघा तुमचं तुम्ही, असं नाही करणार आहे. पण मला असं वाटतं की कुठेतरी आपण पुश करण्यामध्ये कमी पडतोय का, की आणि ते कलेक्टिव्ह पुशिंग पाहिजे, की एखाद दुसऱ्याने एफर्ट्स केले तर काय ते होणार आहे की तो इतरांपेक्षा बरा आहे थोडासा, वासरात लंगडी गायशानी, पण ते कलेक्टिव्ह एफर्ट्स कमी पडत आहेत का.
आणि आपण हे चाणक्यात पण बोलतो की आपण सगळ्यांनी मिळून ज्यावेळी पुश करू की आपली ज्यावेळी मॉक टेस्ट होईल आणि त्यामध्येच आपला टॉपर 850वाला असायला पाहिजे, तिथं जर आपला टॉपर 750 700वाला असेल आणि आपण म्हणतो असं की नाही चांगले याचे मेन्स क्लिअर होईल इंटरव्ह्यूचा कॉल येईल, ठीक आहे, तर मजा नाही आहे त्याच्यामध्ये. सो आपण कलेक्टिवली थोडंसं एक कॉन्शियसली याच्यावरती विचार करूयात आणि मराठी मुलं म्हणून की आपण एक स्वतःला का नाही त्या 800+ ब्रॅकेटमध्ये किंवा 850+ ब्रॅकेटमध्ये घेऊन जाण्याचा. आणि मला माहिती आहे की रोहिणीताई आमचे सगळे फॅकल्टी हे पण त्याच्यामध्ये सहभागी असणार आहेत. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या सगळ्या प्रोसेसमध्ये असणार आहे की हे आपल्यासाठी खूप लांब नाही राहायला पाहिजे, आपल्या आवाक्यात यायला पाहिजे आणि दरवर्षी व्हायला पाहिजे की आपल्यातलेच 8-10 लोक तरी त्या पहिल्या 50मध्ये 100मध्ये आहेत, ते सहज व्हायला पाहिजे आणि होऊ शकतं. त्यासाठी आपण कलेक्टिवली प्रयत्न करूयात असं मला वाटतं. शेवटाकडे मला जस्ट एक कवितेने शेवट करायचं आहे, जे कुंवर नारायण यांची कविता आहे. तुम्हाला पण माहिती आहे सगळ्यांना. आणि मला असं वाटतं की माझ्या प्रवासाची बरीचशी रिलेटेड आहे आणि त्याने जर शेवट केला तर तुम्हाला पण कदाचित त्या कवितेतून बरीचशी उत्तरं मिळायला मदत होऊ शकते. कवितेचं नाव आहे अंतिम ऊंचाई. कितना स्पष्ट होता आगे बढ़ने जाने का मतलब, कितना स्पष्ट होता आगे बढ़ने जाने का मतलब, अगर 10 दिशाएं हमारे सामने होती, हमारे चारों ओर नहीं. कितना आसान होता चलते चले जाना, यदि केवल हम चलते होते बाकी सब रुका होता. मैंने अक्सर उस उलझुल दुनिया को 10 सिरों से सोचने और 20 हाथों से पाने की कोशिश में अपने लिए बेहद मुश्किल बना दिया है. शुरू में सब यही चाहते हैं कि सब कुछ शुरू से शुरू हो, लेकिन अंत तक पहुंचते पहुंचते हिम्मत हार जाते हैं. हमें कोई दिलचस्पी नहीं रहती कि वह सब कैसे समाप्त होता है. जो इतनी धूमधाम से शुरू हुआ था हमारे चाहने पर, दुर्गम वनों और ऊंचे पर्वतों को जीतते हुए जब तुम अंतिम ऊंचाई को भी जीत लोगे, तब तुम्हें लगेगा कि कोई अंतर नहीं बचा अब तुम में और उन पत्थरों की कठोरता में जिन्हें तुमने जीता है. जब तुम अपने मस्तक पर बर्फ का पहला तूफान झेलोगे और कांपोगे नहीं, तब तुम पाओगे कि कोई फर्क नहीं सब कुछ जीत लेने में और अंत तक हिम्मत न हारने में. थैंक यू. जय हिंद. ऑल द बेस्ट.